नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या टॉपिकविषयी खरं तर बोलणार आहे. आज जर आपण बघितलं तर शाळकरी जी मुलं आहेत, साधारण 1ली ते 10वीपर्यंत जर आपण बघितलं तर या सगळ्या मुलांमध्ये खाण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि कधी हट्ट असतात, कधी लाड असतात, अशा बऱ्याचशाच गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर खूप मोठा फरक परिणाम दिसत आहे. ह्या समाजातील वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर आज मुलांमध्ये खाण्याची जी आवड आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. आता मुलं खातात, मी असं म्हणत नाही की ते उपाशी राहतात, पण 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे की एक, मुलांमध्ये जंक फूड खाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आज जर आपण बघितलं तर मुलं ही खूप कमी प्रमाणामध्ये योग्य वेळेत योग्य आहार घेतात. जर आपल्या मुलांचं आरोग्य शारीरिकदृष्ट्या जर मजबूत करायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाळल्या पाहिजेत. पालक म्हणून खरं तर महत्त्वाचं आहे की मुलांना आपण काय खायला देतोय आणि ते त्यांच्यासाठी कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, या दोन्ही गोष्टी पडताळून बघणं जास्त गरजेचं आहे. आता होतं कसं की शाळकरी जी मुलं असतात ते साधारण त्यांचं रुटीन हे वेगळं असतं, कारण की आजकाल झालंय असं की पालकांनी मुलांना एवढं बांधून ठेवलं आहे की क्लास, त्याच्यानंतर शाळा, अजून काय वेगळा अदर ॲक्टिव्हिटीचा क्लास असेल, म्हणजे ट्युशन क्लास, भरपूर अशा काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुलांना असं श्वास घ्यायला नीट वेळ नाही दिला. तर एवढंही बांधून ठेवण्यापेक्षा आणि अगदीच ठेवायचं असेल तर त्यांची प्रॉपर काळजी घेणं हेही जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर की आजकालची मुलं हे कुठेतरी धोक्याच्या पातळीकडे जास्त जातात किंवा त्यांच्यातील ज्या काही अडचणी आहेत, शारीरिकच्या बाबी आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत, कारण की त्यांना लागलेली जंक फूड खाण्याची मोठ्यात मोठी सवय. आपण माहीत नसतं की कोणत्या हॉटेलमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं तेल वापरलं जातं आहे, कशा प्रकारे तो पदार्थ बनवला जातो आहे आणि त्याच्यातले त्यात बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये मुलांचा असणारा वाढता कल, त्यांची असणारी आवड, म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं आहे की चपाती भाकरी हा प्रश्न त्यांच्याकडे फार मोठा राहिलाच नाही. म्हणजे याच सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात त्यांना अवेलेबल व्हायला लागल्या आहेत. पालक पैसे देत आहेत, काही जण स्वतः प्रोव्हाइड करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग कुठेतरी त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवरती खूप मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. एकाच शाळेमधलं उदाहरण मी सांगेन असं की साधारण 8वीतले ते 9वीतली मुलगी होती आणि तिला चक्कर आल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरांनी तिचं चेकअप केलं, तिची शुगर चेक केली, तर तिची शुगर जवळजवळ 400पेक्षा जास्त होती. म्हणजे हे बघून थोडंसं आम्हाला पण शॉक बसला की शाळकरी असणाऱ्या विद्यार्थ्यांची जर एवढी शुगर आत्ताच्या प्रमाणात वाढत असेल किंवा बऱ्याच मुलांना कॅल्शियमचा त्रास होतो आहे, बऱ्याच मुलांना चक्कर येण्याचा त्रास होतो आहे, विकनेस फार मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे, की ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने पालकांनी स्पेशली लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य आणि सकस आहार, हेल्दी डाएट देणं हे जास्त गरजेचं आहे. आज जर बघितलं तर मुलं कडधान्य खूप कमी प्रमाणामध्ये खातात, त्याच्यानंतर पालेभाज्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजेत, त्या कमी प्रमाणात खात आहेत. चपाती असेल, भाकरी असेल, एक टाईम चपाती असेल तर एक टाईम त्यांना भाकरी देणं हे फार गरजेचं आहे की जेणेकरून जो सकस आहार आहे, म्हणजे की साधारण विटॅमिन असेल, कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट असेल, या सगळ्या गोष्टी आहारातून मुलांना मिळाल्या पाहिजेत आणि त्या जर नाही मिळाल्या तर अनेक प्रकारचे आजार येत्या भविष्य काळामध्ये मुलांना होण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणून माझ्या सर्व पालक बंधू भगिनींना खरं तर नम्र विनंती आहे की मुलांच्या आहाराच्या बाबतीत ते किती जरी हट्टी असले तरी त्यांचा डबल तुम्ही हट्टी व्हा, तुम्ही त्यांच्या आहारावरती जास्त फोकस करा. कारण
चांगल्या वाईट गोष्टी ह्या त्यांना या वयात समजत नाहीत. त्यांना कदाचित तुमचा राग येत असेल, कदाचित त्यांना असं कुठेतरी फील होत असेल की हे कुठेतरी आपल्यावरती लादलं जातंय. पण आहार हा एवढा महत्त्वाचा घटक आहे की तो जर प्रेमाने ऐकत नसतील तर तो लादलाच पाहिजे. जबरदस्तीने चालायचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेत योग्य आहार ते कसा घेतील. कारण आजकाल कसं झालंय की ज्यांची मॉर्निंग स्कूल असते ती मुलं तर टिफिन आणत नाहीत. आणला तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी पोहे आणणार, उपमा आणणार, नाहीतर मग काहीतरी मॅगी आणणार. अशा गोष्टींमुळे जर ही मुलं जर खायला लागली ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांच्या शरीरावरती कधीही चांगला इफेक्ट होणार नाही. उलट त्याचा साईड इफेक्ट त्यांना आत्ता नाही पण नंतरच्या काळामध्ये जास्त प्रमाणात झालेलं बघायला मिळेल. कारण की ही मुलं घरी जाणार 12:30-1 वाजता, त्याच्यानंतर जेवणार. सकाळी तर बरीचशीच मुलं, आता माझ्या अनुभवानुसार मी सांगतोय की सकाळी शाळेत येणारी मुलं ज्यांची मॉर्निंग स्कूल आहे 7, 7:30, 8 या वेळेत, तर ती मुलं शक्यतो फार काही खात नाहीत. तशीच शाळेत येतात. फार तर 1 नाहीतर 1.5 नाहीतर 2 चपाती. म्हणजे जी चांगली हेल्दी, चांगल्या साधारण 14-15 वर्षाची मुलं स्पेशली मी बघतो की हे फार कमी खातात. पालकसुद्धा याच्याकडे फार कानाडोळा करतात. तर सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यामधल्या ज्या काही शारीरिक त्रुटी आहेत त्या जर आपल्या वेळेत नाही भरून काढल्या तर मात्र त्यांचं भविष्य कुठेतरी अंधारात जाण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती खरं तर शक्यता आहे. आणि म्हणून योग्य आहार योग्य वेळेत देणं, त्याचबरोबर मुलांना भरपूर पाणी प्यायला लावणं हे सुद्धा आजकाल फार गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार आज आपण बघतो किंवा तुम्हालाही थोडासा अंदाज असेल की मुलं दिवसातून किती लिटर पाणी पितात. आजच्या म्हणजे साधारण 5वी-6वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलांनी, या वयातल्या मुलांनी साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे फार गरजेचं आहे. कारण की हे जर नाही पिलं तर अनेक वेगवेगळ्या समस्या त्यांना होतात, हे आपल्याला माहिती आहे. पण मुलांना हे समजून सांगणं फार गरजेचं आहे. अनेक धोके निर्माण होऊ शकतात पाणी कमी पिल्यामुळे. तर अशा विविध गोष्टी आहेत. आणि म्हणून मुलांचं आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर सर्व पालकांनी ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या आहाराच्या बाबतीत लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की फळं मुलं खात नाहीत, काही ठराविक फळं खातात, हे आवडत नाही ते आवडत नाही. पालेभाज्यांच्या बाबतीत तसंच आहे, कडधान्यांच्या बाबतीत तसंच आहे. तर आत्ताच्या काळामध्ये सप्लिमेंटरी फूड हे मार्केटमध्ये जास्त अवेलेबल आहे. मुलांना त्याचं अट्रॅक्शन जास्त आहे. पण नॅचरली ज्या गोष्टी आहेत, नॅचरली जे आपल्याला मिळते, जे आपण घरामध्ये करू शकतो चांगल्या प्रकारे, ते मात्र मुलांना खावत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मुलांनीही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत त्याच्या पालकांनीही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, वेळ ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 100 टाके चुकवतो. आणि अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पीक जळून गेल्यानंतर पडणारा पाऊस हा काहीच कामाचा नसतो. तसंच आपल्या मुलांच्या आयुष्यातून जर वेळ निघून गेली तर मित्रांनो काहीही उपयोग नाही आहे. म्हणून मुलांना योग्य आहार, जंक फूडपासून त्यांना कसं लांब ठेवता येईल या सगळ्या गोष्टींचा आपण पुरेपूर विचार करावा. आणि नक्कीच मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.